नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ह्या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या एड महाविद्यालयातील एडच्या थर्ड सेमिस्टरला जो मूलभूत अभ्यासक्रम आहे त्या मूलभूत अभ्यासक्रमामधील कोर्स एड CC 303 ॲक्शन रिसर्च कृती संशोधन या पेपरचा सिलेबसचे स्वरूप नेमके काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी MA MEd सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया एड CC 303 ॲक्शन रिसर्च कृती संशोधन या पेपरचा सिलेबस। या पेपरमधील जो सिलेबस आहे त्याचा भारांश आहे 4, एकूण घटक आहेत 4, तासिका आहेत 60 आणि गुण आहे 75 थेरी पेपरसाठी आणि 25 मार्क प्रॅक्टिकलसाठी। क्रेडिट्स 4, युनिट्स 4, आवर्स 60 आणि मार्क्स आहेत 75 + 25। चला तर पाहूया सिलेबसची उद्दिष्ट काय आहेत। नेमकी अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आपल्यासमोर दिलेली आहेत। पहिलं उद्दिष्ट आहे कृती संशोधनातील मूलभूत बाबी समजून घेणे। दुसरं आहे कृती संशोधनाची प्रक्रिया समजून घेणे। तिसरं आहे कृती संशोधनाचे स्वरूप आणि व्याप्ती जाणून घेणे। चौथा आहे कृती संशोधन आराखड्याचे घटक समजून घेणे। पाचवं जे उद्दिष्ट आहे कृती संशोधनाचे प्रकार जाणून घेणे। सहावं जे त्या ठिकाणी उद्दिष्ट आहे कृती संशोधनातील गुणात्मक आणि संख्यात्मक सामग्रीतील फरक करता येणे। त्याच्यानंतर सातवं जे आहे चांगल्या कृती संशोधन अहवालाची वैशिष्ट्ये समजून घेणे आणि आठवं आहे चांगला कृती संशोधन अहवाल तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेणे। ही या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट आहेत। तर ह्या अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टातून नेमकी फलनिष्पत्ती किंवा अभ्यासक्रम निष्पत्ती काय आहे ते आपण पाहूया की नंबर 1 विद्यार्थी शिक्षक कृती संशोधनाच्या मूलभूत बाबी समजावून घेतात। नंबर 2 विद्यार्थी शिक्षकाला कृती संशोधनाची प्रक्रिया माहीत होते। नंबर 3 विद्यार्थी शिक्षकांचा कृती संशोधनाचे स्वरूप आणि व्याप्ती यांच्याशी परिचय होतो। चौथा आहे विद्यार्थी शिक्षक मूलभूत व कृती संशोधन यांच्यातील फरकाशी परिचित होतो। पाचवं आहे विद्यार्थी शिक्षक कृती संशोधनाच्या प्रकारांचे वर्णन करतात। सहावं आहे विद्यार्थी शिक्षक कृती संशोधन आराखड्याचे घटक समजावून घेतात। सातवं आहे विद्यार्थी शिक्षक कृती संशोधनातील गुणात्मक व संख्यात्मक सामग्री विश्लेषणातील फरक समजावून घेतात। आणि आठवी फलनिष्पत्ती आहे विद्यार्थी शिक्षक चांगला कृती संशोधन अहवाल तयार करतात। तर अशा प्रकारची फलनिष्पत्ती आपल्याला ह्या अभ्यासक्रमातून छात्र अध्यापकांमध्ये पाहायला मिळणार आहे। तर याचा जो कंटेंट आहे थेरी मार्काचा तो पाहूया। आशय 75 गुण, कंटेंट 75 मार्क्स। त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट आहे बेसिक्स ऑफ ॲक्शन रिसर्च। त्याच्यामध्ये 1.1 मीनिंग यूजेस अँड लिमिटेशन्स ऑफ ॲक्शन रिसर्च। 1.2 कॅरेक्टरिस्टिक्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ ॲक्शन रिसर्च। 1.3 नेचर अँड स्कोप ऑफ ॲक्शन रिसर्च आणि 1.4 डिफरन्स बिटवीन फंडामेंटल अँड ॲक्शन रिसर्च। तर मराठीमध्ये असं आहे की घटक क्रमांक 1 कृती संशोधनाची मूलभूत माहिती। 1.1 कृती संशोधनाचा अर्थ, वापर आणि मर्यादा। 1.2 कृती संशोधनाची वैशिष्ट्ये आणि तत्त्वे। 1.3 कृती संशोधनाचे स्वरूप आणि व्याप्ती आणि 1.4 मूलभूत संशोधन आणि कृती संशोधन यामधील फरक। तर हे झालं पहिलं युनिट। पहिलं युनिट आहे बेसिक्स ऑफ ॲक्शन रिसर्च आणि घटक मराठीमध्ये घटक क्रमांक 1 कृती संशोधनाची मूलभूत माहिती। त्याच्यानंतर युनिट नंबर 2 काय पहा
युनिट नंबर 2 प्रोसेस ऑफ ॲक्शन रिसर्च, त्याच्यामध्ये 2.1 स्टेप्स इन ॲक्शन रिसर्च, 2.2 फॉर्मॅट ऑफ ॲक्शन रिसर्च, 2.3 ॲक्शन रिसर्च फॉर द प्रोफेशनल ग्रोथ ऑफ टीचर, 2.4 टाइप्स ऑफ ॲक्शन रिसर्च डॅश इंडिव्हिज्युअल टीचर ॲक्शन रिसर्च अँड कोलॅबोरेटिव्ह ॲक्शन रिसर्च. तर मराठीमध्ये असं आहे घटक क्रमांक 2 कृती संशोधनाची प्रक्रिया, त्याच्यामध्ये 2.1 कृती संशोधनातील पायऱ्या, 2.2 कृती संशोधनाचे स्वरूप, 2.3 शिक्षकांच्या व्यावसायिक वृद्धीसाठी कृती संशोधन आणि 2.4 कृती संशोधनाचे प्रकार, वैयक्तिक कृती संशोधन व सहयोगी कृती संशोधन. तर अशा प्रकारचे हे युनिट नंबर 2 प्रोसेस ऑफ ॲक्शन रिसर्च आणि घटक 2 मराठीमध्ये कृती संशोधनाची प्रक्रिया. त्याच्यानंतर युनिट नंबर 3, युनिट नंबर 3 काय ते पहा. अप्रोचेस, मेथड्स अँड टूल्स फॉर डाटा कलेक्शन इन ॲक्शन रिसर्च, त्याच्यामध्ये 3.1 अप्रोचेस ऑफ ॲक्शन रिसर्च, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह, कन्सेप्ट अँड नीड, 3.2 मेथड्स ऑफ ॲक्शन रिसर्च, एक्सपेरिमेंटल, सर्वे अँड केस स्टडी, मीनिंग, पर्पज, प्रोसेस अँड लिमिटेशन्स, 3.3 टूल्स फॉर डाटा कलेक्शन इन ब्रॅकेट कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस अँड लिमिटेशन्स, त्याच्यामध्ये ए क्वेश्चनरी, ओपन अँड क्लोज एंडेड, ओपन अँड क्लोज एंडेड, बी ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग, सी इंटरव्ह्यूज, स्ट्रक्चर्ड अँड अनस्ट्रक्चर्ड, डी ऑब्झर्वेशन, पार्टिसिपंट अँड नॉन पार्टिसिपंट. तर अशा प्रकारे हा इंग्रजीमधून युनिट 3चा सिलेबस, मराठीमध्ये हा सिलेबस असा आहे. घटक क्रमांक 3 कृती संशोधनासाठी माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेमधील दृष्टिकोन, पद्धती आणि साधने, त्याच्यामध्ये 3.1 कृती संशोधनाचे दृष्टिकोन, गुणात्मक आणि संख्यात्मक, संकल्पना आणि गरज, 3.2 कृती संशोधनाच्या पद्धती, प्रायोगिक, सर्वेक्षण आणि व्यष्टी अध्ययन डॅश अर्थ, हेतू, प्रक्रिया आणि मर्यादा, त्याच्यानंतर 3.3 माहिती गोळा करण्यासाठीची साधने, कंसामध्ये वैशिष्ट्ये, उपयोग आणि मर्यादा, त्याच्यामध्ये ए प्रश्नावली मुक्त आणि बद्ध स्वरूपाची, बी दृकश्राव्य ध्वनिमुद्रण, सी मुलाखती संरचित आणि असंरचित, डी निरीक्षण सहभागी व असहभागी. तर अशा प्रकारे हा युनिट नंबर 3चा जो सिलेबस आहे तो इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये मी इथे दिलेला आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 4, युनिट नंबर 4 काय ते बघा. युनिट नंबर 4 डिझायनिंग अँड डाटा ॲनालिसिस ऑफ ॲक्शन रिसर्च, त्याच्यामध्ये 4.1 डिझायनिंग द ॲक्शन रिसर्च प्लॅन इन ब्रॅकेट रिसर्च क्वेश्चन, नीड, सिग्निफिकन्स, एम्स अँड ऑब्जेक्टिव्स, रिसर्च टीम, रिसर्च डिझाईन, शेड्यूल अँड बजेट. 4.2 ॲनालिसिस ऑफ डाटा, त्याच्यामध्ये ए क्वांटिटेटिव्ह, पर्सेंटेज, मीन, कोरिलेशन अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन ब्रॅकेट युजेस अँड लिमिटेशन्स, त्याच्यानंतर बी क्वालिटेटिव्ह, युजेस, कॅरेक्टरिस्टिक्स अँड लिमिटेशन्स, 4.3 रिपोर्टिंग ॲक्शन रिसर्च, 4.4 फीचर्स ऑफ अ गुड ॲक्शन रिसर्च. हा सिलेबस मराठीमध्ये असा आहे. घटक क्रमांक 4 कृती संशोधनाचा आराखडा आणि सामग्री विश्लेषण, त्याच्यामध्ये 4.1 कृती संशोधन आराखडा निर्मिती, कंसामध्ये संशोधनाचा प्रश्न वा समस्या, गरज, महत्त्व, ध्येये आणि उद्दिष्टे, संशोधन चमू किंवा संघ,
संशोधन आराखडा, वेळापत्रक आणि खर्चाचे अंदाजपत्रक. त्याच्यानंतर 4.2 सामग्रीचे विश्लेषण. त्याच्यामध्ये हे संख्यात्मक, शेकडेवारी, मध्यमान, सहसंबंध आणि आलेखात्मक सादरीकरण कंसामध्ये उपयोग आणि मर्यादा. त्याच्यानंतर बी गुणात्मक डॅश उपयोग, वैशिष्ट्ये आणि मर्यादा. 4.3 कृती संशोधन, अहवाल लेखन आणि 4.4 चांगल्या कृती संशोधनाची वैशिष्ट्ये. अशा प्रकारे हा जो युनिट नंबर 4 घटक क्रमांक 4 इंग्रजी आणि मराठीतून या ठिकाणी हा सिलेबस दिलेला आहे. त्याच्यानंतर 25 मार्काचं प्रॅक्टिकल तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. प्रॅक्टिकम डॅश ॲनी 25 मार्क्स. त्याच्यामध्ये नंबर 1 डिझाईन ॲक्शन रिसर्च प्लॅन इन पर्टिक्युलर प्रॉब्लेम्स. नंबर 2 टू स्टडी द मेथड्स अँड टूल्स ऑफ डाटा कलेक्शन इन ॲक्शन रिसर्च. तर मराठीमध्ये प्रात्यक्षिक कार्य कोणतेही एक. पहिलं प्रॅक्टिकल आहे विशिष्ट समस्येसाठी कृती संशोधन आराखडा तयार करणे. नंबर 2 कृती संशोधनातील सामग्री संकलनाच्या पद्धती आणि साधनाचा अभ्यास करणे. तर याच्याविषयीचा ॲक्शन रिसर्च प्रॅक्टिकलचा व्हिडिओ मी या अगोदर आपल्या यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहावा. त्याच्यानंतर रेफरन्सेस आहेत. नंबर 1 गोरोबा खुरपे शैक्षणिक मूल्यमापन आणि कृती संशोधन, प्रवर्तन प्रकाशन, लातूर. नंबर 2 अग्रवाल जेसी एज्युकेशनल रिसर्च अँड इंट्रोडक्शन. नंबर 3 बेस्ट जॉन डब्ल्यू रिसर्च इन एज्युकेशन. नंबर 4 उषा राव ॲक्शन रिसर्च. 5वं पुस्तक आहे स्ट्रिग्नर ई ॲक्शन रिसर्च इन एज्युकेशन. 6वं पुस्तक आहे लल्ला BP एसेन्शियल्स ऑफ एज्युकेशनल रिसर्च. 7वं पुस्तक आहे सुखिया SP एलिमेंट्स ऑफ एज्युकेशनल रिसर्च. 8 कोहेन L अँड मॅनियन रिसर्च मेथड्स इन एज्युकेशन. 9 लोकेश कौल रिसर्च मेथडॉलॉजी. 10 क्रेग ए मर्टलर ॲक्शन रिसर्च टीचर्स ॲज अ रिसर्चर इन द क्लासरूम. तर अशा प्रकारची ही संदर्भ ग्रंथांची यादी इथे दिलेली आहे. हे रेफरन्स बुक तुम्हाला यूज करायची आहेत आणि याच्यातून आवश्यक ती सिलेबसची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.